मित्र हो, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अंगे झाडीन अंगण त्याचे दासत्व करीण. कोणताही दुटप्पीपणा न करता आणि ढोंग न करता बोलणं आणि वागणं असणाऱ्या व्यक्तीबद्दल संत तुकाराम महाराज आदर व्यक्त करतात. आणि शिवाजी महाराज यांचे गुरु संत तुकाराम महाराज होते. मग शिवरायांचं बोलणं आणि चालणं कसं होतं? शिवराय यांचं बोलणं आणि चालणं हे नेहमी सत्य आणि स्पष्ट होतं. ते कधीही दिलेला शब्द मोडत नव्हते. इतकेच काय तर स्वराज्यातील कोणालाही आपण दिलेला शब्द मोडण्याची संधी आणि मुभा देत नव्हते. त्यांनी एक सांगितलं आहे, मी नेहमी मित्राशी मित्र म्हणूनच वागलो आणि शत्रूशी शत्रू, पण कधी मित्राला दगा नाही दिला. दिला असेल तर दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांनी जो शब्द दिला तो हिंदवी स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. श्री म्हणजे इतर कोणी नाही तर प्रत्येक मावळा आहे. आणि हे स्वराज्य फक्त छत्रपती शिवरायांचं नाही तर प्रत्येक मावळ्याचं आहे. मग भलेही खुद्द छत्रपती शिवराय स्वराज्य विरोधात चालून आले तरी मावळ्यांनी विरोध करायचा. हे शिवरायांचे शब्द आणि विश्वास आहे. आणि शिवराय बोलायचे परस्त्री माते समान आणि ते वागायचे देखील तसेच. कारण इतिहास साक्षी आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये एकाही स्त्रीवरती अन्याय व अत्याचार होऊ दिला नाही. आणि स्वतः आई बहीण या नात्याने आपल्या प्रजेच्याच नव्हे तर मुघलांच्या मुलींना आणि महिलांना आई मानलं असे राजे आपले छत्रपती शिवराय आहेत. फक्त शत्रूला गाफील ठेवण्यासाठी राजे बोलायचे एक आणि वागायचे एक. कारण शत्रूशी बोलणं आणि चालणं सारखं ठेवणं म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देणं आहे. कधी अंत होईल सांगता येत नाही, कारण ते राजकारण होतं. पण इतर वेळी राजे बोलत तसेच वागत. म्हणून लोक बोलतात शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं नको. कारण आपण जगाला सांगतो पण स्वतः मात्र काहीच करत नाही. हे खूप चुकीचं आहे. असो एक उदाहरण पाहूया. एकदा संत तुकाराम महाराज यांच्याकडे एक आई व मुलगा येतात आणि महाराजांना नमस्कार करून समोर बसतात. तुकाराम महाराज त्या माऊलीला विचारतात, का आहात माऊली? त्यावेळी ती माऊली सांगते, माझा मुलगा खूप गुळ खातो. काहीतरी करा महाराज, पण याचं गुळ खाणं बंद करा. थोडे महाराज विचार करतात आणि सांगतात, 2 आठवड्यानंतर या. 2 आठवडे जातात. परत ती माऊली महाराजांच्याकडे येते. तेव्हा तुकाराम महाराज फक्त त्या बाळाला जवळ घेतात आणि सांगतात, बाळा हे लक्षात घे, जास्त गुळ खाणं चांगलं नाही. तू गुळ खाणं बंद कर. ही माऊली जरा संतावून बोलते, एवढं सांगायचं होतं तर 2 आठवडे कशाला घालवले? तेव्हा सांगायचे ना. त्यावर संत तुकाराम महाराज शांतपणे उत्तर देतात, माऊली या बाळाला जशी गुळ खायची सवय आहे तशीच मलाही होती. प्रथम स्वतःची सवय सोडली आणि मग याला उपदेश केला. या उदाहरणावरून एकच घ्यायचं, नेहमी आपण बोलतो तसं वागायला हवं आणि इतरांना सांगण्यासाठी स्वतः आधी त्याचं आचरण आणि अंगीकृत असणं हीच खरी शिवभक्त आणि संतांची शिकवण आणि शिष्य समजण्याची लक्षणं आहेत. मग जर आपण बोले तैसा चाललो तर आपली पाऊले म्हणजे आपला सर्वत्र आदर आणि सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच बोलतो की आपण असं जसं बोलतो त्याप्रमाणे आपण चालायला हवं. बस मग खरे मावळे शोधू शिवरायांचे आणि स्वराज्याचे. मगच आपण खरे मावळे शोभणार शिवरायांचे. विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेले आयाळ घ्यावे. या कवितेतून काय घ्यायचं, काय लक्षात घ्यायचं? मग या ठिकाणी मदत करण्याची वृत्ती घ्यायला असायला हवी. मग छत्रपती शिवराय आणि मदत यांचा काय संबंध आहे? तर तो संबंध असा, स्वराज्य स्थापन करताना प्रथम हातात तलवार नाही तर जमीन नांगरली. लोकांना शेती कशी करायची, पेरणी, त्यास खत पाणी, राखणं, कापणं, ठेवणी कशी करायची याची मदत केली. न कोणता सारा घेणं, कर घेणं, गोळा करता
कामा नये, कारण राजेने स्वराज्यातील गवताची काडी देखील घाण ठेवली नव्हती. त्यानंतर स्वराज्य उभं करायचं तर मावळे उभे राहिले. मावळ्यांनी आणि शिवरायांनी एकमेकांना मदत केली. ती सोनं चांदी पालखीचा मान मिळावा नाही यासाठी नाही, तर स्वराज्य उभं राहावं म्हणून, आई बहीण सुरक्षित राहावी, पीक मुलं संत मंदिर वाचावे म्हणून राजे आणि मावळ्यांनी एकमेकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आणि स्वराज्य उभं केलं. मग राजेने आपणास काय मदत केली, तर ती मदत म्हणजे स्वाभिमान, अभिमान, संकटाशी 2 हात करण्याची प्रेरणा, ध्येय ठरवून ते पूर्णत्वास नेण्यासाठी शिदोरी, विश्वास, नेतृत्व, कर्तृत्व निर्माण करण्याची वृत्ती, सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ भावनेने मदत करण्याचं दान आणि बरंच काही या स्वरूपात राजेने आपणास मदत केली. म्हणूनच बाहेर आपण अभिमानाने सांगतो, मी कोठून आलो, तर शिवरायांच्या पावनभूमीतून. बरोबर ना? खरंच शिवरायांनी मदत केली म्हणून एवढं सगळं आज आपणाला पाहायला आणि अभिमानाने सांगायला मिळत आहे. महाराजांच्या काळात अनेक संकटांचा आणि शत्रूंचा सामना करावा लागे. काही वेळा शत्रूशी तह केला तर कधी शत्रू वेड्यात तर कधी कैदेत ठेवत. मग ती कैद आणि वेडा म्हणजेच लॉकडाऊन. महाराजांनी या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1659 अफजलखानाचा वध केला. 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळा काबीज केला आणि 2 मार्च 1660 रोजी पन्हाळगडास वेढा पडला. राजे अडकले तेही 12 जुलै 1660 पर्यंत अडकले. मग हा कालावधी कसा काढला? कारण वेढा म्हणजे एक प्रकारचा लॉकडाऊन आणि त्यांच्यासोबत ना स्वकीय घरातील कोण, ना कोणतं मनोरंजन, ना कशाची साधने, ना कोण अन्न पुरवठा करणार, ना काळजी घेणारं. राजेने जवळजवळ 4 महिने त्या लॉकडाऊनमध्ये काढलेत. का? तर स्वराज्य अबाधित राहायला हवं. पण लॉकडाऊनमध्ये असताना नियोजन तर चालूच होतं स्वराज्याचं. कारण राजांना माहीत होतं एखादं संकट येतं तेव्हा ते त्यापासून सुटण्याचं उत्तरही घेऊन येत असतं. म्हणून शांत संयमानं राजे लॉकडाऊनचा सामना करत होते आणि अखेर त्या संकटालाही हार मानावी लागली आणि राजे पन्हाळगडावरून सुटले, प्रयाण केलं. शिवरायांनी कधीही स्वराज्य मी उभं केलं, गड किल्ले मी तयार केले असं कधीही बोलले नाहीत. आणि ना कोणत्या गडास किल्ल्यास स्वतःचं नाव दिलं. राजे नेहमी बोलायचे आणि वागायचे, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. आणि हो, ती श्रींची म्हणजे सर्वांची इच्छा. आणि सर्वांचं स्वराज्य उभं राहिलं. त्यामध्ये ना मावळ्याने मीपणा बाळगला, ना राजेने मीपणा धरून स्वतः केले म्हणून डंका पिटला. कारण राजेंना ज्ञात होतं हे सर्व होतं ते सर्वामुळे, अनेक अदृश्य रूपातील शक्तीमुळे. मग ती परमेश्वरी भवानी मातेची असो की अजून काही. पण एवढं राजेने परिसरूपी स्वराज्य उभं केलं. पण कधीही मीपणा म्हणून सर्व संपत्ती ऐशोआराम नाही उपभोगला. ती संपत्ती सर्व जनतेच्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी वापरली. याला बोलतात सहकार्य करण्याची जाण आणि मीपणा नसलेला जाणता राजा. रयतेवर बापाप्रमाणे प्रेम करणारा. यातून एकच घ्यायचं आहे, मीपणा करून काहीही उपयोग नसतो. जिथे आती होते तिथे माती होते. आणि मीपणा बाळगल्याने माणूस सर्व काही गमावून बसतो. नाती मित्र इतकंच काय, तर तो मीपणा एका व्यक्तीला एकटं करून सोडतो. फक्त आणि फक्त एकटं. एक इंग्रजीमधील ओळ वाचण्यात आलेली आहे, गिव्ह विदाउट रिमेंबरिंग अँड रिसीव्ह विदाउट फॉरगेटिंग. मित्रांनो, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं जीवन जगताना जर मीपणाचा त्याग करायला शिकलात तर आयुष्यात खूप काही कमावू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपण जाणतो तो 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप देहरूपाने घेतला. तो दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680 रायगडावरती. आता मग जर यामधील अंतर काढलं तर होतं फक्त आणि फक्त अवघं 50 वर्षे. राजांनी बालपणाचे 14 वर्ष शिक्षणाने स्वराज्याची पायाभरणी कशी करावी यासाठी दिली. आणि मग सोन्याचा नांगर फिरवून जमीन नांगरली आणि लोकांची डोकी सुद्धा उपजाऊ केली.
त्यात स्वराज्याचे बीज पेरले, शपथ घेतली. स्त्रियावर वाईट नजर आणि स्वराज्याशी फरेब करणाऱ्यांची घाई केली नाही. बलाढ्य शत्रू कधी शक्तीनं तर युक्तीच्या तलवारीनं कलम केले. दिनांक 15 एप्रिल 1645 रोजी राजेने रेडेश्वराची शपथ घेतली आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाली आणि अवघ्या 29 वर्षात सुमारे 350 गडकिल्ल्यांचं आणि मावळ मातीचं स्वराज्य उभं केलं. म्हणून सर्वांना प्रिय जाणता राजा की ज्याचं आज हे नाव निघालं की आपसुकच लहान बाळही शिवाजी महाराज की जय बोलत. आणि लोक म्हणून बोलतात, जर शिवरायांचं आयुष्य शतकाच्या पार असतं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि प्रजेच्या घराला सोन्याचं दार असलं असतं. राजे अवघे 50 वर्षे जगले, पण असे जगले की जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत राजे कायम आम्हा सर्वांच्या हृदयात जिवंत आहेत. स्वराज्यासाठी नाणी बनवून देऊ इच्छिणाऱ्या लवाड इंग्रजांना नकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज वर्ष 1674 मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवराय राज सिंहासनावर बसले. परकीय राजांचे प्रतिनिधी एका पोटपाट एक येऊन राजांना नमस्कार करून भेट वस्तू नजराने देत होते आणि राज सभेत असनस्त होत होते. इंग्रजांचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडनची पाळी आली. त्याने राजांना नमस्कार करून भेट वस्तूचं तबक पुढे केलं. राजाने तबकाला हात लावला. हेनरीने पुढे सरकून तबकावरील वस्त्र सरकवलं. झगमगाट झाला. ताटात इंग्रजांच्या टांगसाळीत बनलेली चकचकीत आणि सुबक नाणी दिसली. महाराजांना कौतुक वाटलं आणि त्यांच्या मुखावर स्मित रेषा उमटली. हेनरी वाटच पाहत होता. त्या क्षणी तो मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाला, आपण म्हणालात तर तुमच्या स्वराज्याची ज्ञानी आम्ही तयार करून देऊ. राजांच्या मुखावरील स्मित ओसरलं. कठोर स्वरात राजे गरजले, पुन्हा अशी आगाऊपणाची सूचना करू नका. आमची स्वराज्याची नाणी असतील ओबडधोबड, सुधारा आम्ही ती. देणार असाल तर आम्हाला टांगसाळीचे तंत्रज्ञान द्या. दिले नाही तरी आम्ही ते विकसित करू. ही होती शिवरायांची स्वदेशी आणि स्वावलंबनाची दृष्टी. मावळा म्हणजे दिसायला साधा भोळा, अंगाने रांगडा आणि धिप्पाड, उन्हात राहून चेहरा जणू रापून सुलाकून निघालेला, डोक्याला मुंडासे म्हणजे पागोट्यातील एक प्रकार, गुडगा पावेतो मान चोळणा, अंगा सदरा, पाठीला ढाल आणि कमरेला तलवार, पाय अनवाने तर कधी जोड, ओठावर पिळदार मिशा, तोंडात गावरान अन अदबशीर रांगडी मावळ भाषा, चालणं मर्दाणी, हौसला सह्याद्रीवाणी, भक्कम अन बुलंद अन ओटी गीत, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शिवराय म्हणजे जणू शिवशंकर भगवान यांचा अंश आणि मावळे त्यांचे साथीदार. आणि मग जेव्हा जेव्हा स्वराज्यावर मुघल चालून यायचे तेव्हा आपला तिसरा नेत्र उघडून शंकर भगवान जसा क्रोध प्रकट करतात तसे आपली भवानी तलवार घेऊन तांडव करत. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते संपन्न झाला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झालं. राज सिंहासनाकडे महाराजांची पावलं चालत असताना पहिल्या पायरीवर महाराजांचे चरण स्पर्श होताच महाराजांच्या कानावर आवाज आला, राज. महाराजांनी आवाजाच्या दिशेला नजर टाकली तर त्यांना दिसला तो मावळा तानाजी मालुसरे. त्यांना आठवण झाली ती राज आईसाहेबांचं स्वप्न हाय, नव कोंडाना स्वराज्यात आणायला हवा. मग आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. स्वतःच्या पोटच्या पोराचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी कोंडाना काबीज करायला गेलेला तानाजी परत आलाच नाही. गड आला पण सिंह मात्र गेला आणि त्या स्वामिनिष्ठ मर्द नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे त्या गडात सिंहगड नाव मिळालं. महाराजांनी दुसरी पायरी चढली आणि तितक्याच त्यांच्या चरणाला स्पर्श करणारा तो न्हाव्याचं पोरग मावळा शिवा काशीदनं. तो म्हणाला, महाराज तुमची कापडं अंगावर घातली आणि हा देह पवित्र झाला. भाला छातीत आरपार घुसला होता बघा, पण तरी बी आम्ही झुकलो नाही, कारण डोक्यावर जिरोटोप होता ना राज.
शिवाजी महाराज म्हणून मरण आलं, धन्य झालो आम्ही, आमच्या जीवनाचं सार्थक झालं. शिवा काशीसारखा मावळा महाराजांना भेटला आणि त्याने शिवरायांचं रूप धारण करून मोगलांच्या छावणीत घुसून महाराजांच्या छातीवरील घाव स्वतःच्या छातीवर झेलून जीवनाचं सार्थक केलं. महाराज सिंहासनाच्या जवळ आल्यानंतर महाराजांच्या समोर उभं ठाकलं ते म्हणजे मावळा बाजी प्रभू देशपांडे आणि महाराजांना म्हणाले, महाराज एका वडिलकीच्या नात्यानं सांगतोय की मुकाट्यानं तुम्ही पालखीत बसून विशाळगड गाठा. तोपर्यंत मी या खिंडीत या मोगलांना अडवून धरतो. जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत एक बी गनिमाला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आज ही हे शब्द त्या खिंडीत गुंजत आहेत. इतकंच नाही तर त्या मावळ्यांच्या रक्ताने ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. असे अनेक मावळे स्वराज्याच्या कामी आले. कित्येक मावळ्यांनी स्वतःचं आयुष्य स्वराज्याच्या निर्माणासाठी खर्ची घातलं. मावळ्यांनी शिवरायांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं. स्वराज्य उभं केलं, स्थापन केलं. म्हणून आज 400 वर्षाचा काळ लोटला गेला असताना सुद्धा त्यांची नावे अभिमानाने घेतली जातात. यातून एकच घ्यावं लागेल, इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू देत नाहीत. छत्रपती शिवाजी राजे हे संयमी राजे होते. खरं तर शिवाजी हे नाव उलट वाचलं तर होतं जीवाशी. असा राजा जो हयातभर जीवाशी खेळत राहिला, न थकता न थांबता त्या राजांनी संयम ठेवला असेल असं वाटतं नक्की. हो, राजे संयम ठेवायचे. शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते, पण अंधश्रद्धाळू अजिबात नव्हते. अमावशीची रात्र ही अपशकुन मानली जाते, पण त्यांनी कित्येक लढाया अमावस्येच्या रात्रीच केल्या आहेत आणि ते जिंकल्या आहेत. मग राजे नियोजन करून अंमलबजावणीसाठी तयार व्हायचे. राजेंचा संयम म्हणजे पावसाळा आला की लढाई करणं शक्य नसतं. अशावेळी संयमानं राहणं, गडावरील इतर गोष्टीत लक्ष घालून व्यवस्था लावणं, कारण नंतर फक्त आणि फक्त लढाईवर लक्ष केंद्रित करता येईल. आणि राजेंनी कधीही घाईगडबड केली नाही. अफजल खान, शाहिस्ते खान अनेक शत्रूंना लगेच हल्ला करून त्यांना संपवलं नाही. योग्य वेळ आणि योग्य संयम पाळून विचार करून संपवलं. यातून एकच घ्यायचं आहे, संयम म्हणजे वाट पाहणं योग्य वेळेची, योग्य संधीची. स्वराज्यावरील मोठं संकट, अफजल खानाची भेट 10 नोव्हेंबर इसवी सन 1659 रोजी ठरली. भेटीच्या दिवशी अफजल खान भेटीच्या वेळेआधी शामियानात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणून बुजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निशस्त्र भेटायचं ठरलं असलं तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता. खानाकडून घातपाताची शक्यता छत्रपती शिवाजी महाराजांनी 100% धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलकत चढवले होते आणि लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीस खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यास बोलवलं व उंच अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलकत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केला पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसून त्यांची आतडी बाहेर काढली. आता विचार करूया, एवढं मोठं संकट आलंय. राजे या संकटाला घाबरले असते. लोकांना विचारलं असतं काय करू, तर त्यांनी सांगितलं असतं, अहो तुम्ही केवढे, तो केवढा, त्याला शरण जा, आपला जीव वाचवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं असतं तर स्वराज्य राहिलं नसतं. शिवराय संकट आलं म्हणून घाबरले नाहीत, तर त्याच्याशी कधी युक्तीने तर कधी शक्तीने युद्ध केलं. 2 हात केले आणि आपलं स्वराज्य अबाधित राहिलं. मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांच्या स्वारीनंतर त्यांच्या मोठ्या सैन्याच्या ताकदीपुढे आपल्या लहान स्वराज्याचा काही फार काळ निभाव लागणार नाही, हे चाणाक्ष शिवरायांनी नसतं ओळखलं तर नवलच होतं. म्हणून जयसिंगासोबत राजाने तहाची बोलणी सुरू केली. मिर्झा राजाने सुद्धा तहाला मान्यता दिली.
त्याला इतिहासात ऐतिहासिक पुरंदर तह म्हणून ओळखलं जातं. याचबरोबर शिवरायांनी उत्तरेत जाऊन औरंगजेब बादशाहची भेट घ्यावी असा जयसिंगाचा आग्रह होता. त्यानुसार शिवरायांनी मोठ्या निग्रहाने आईसाहेब व इतर सहकार्याकडे स्वराज्याची सूत्र देऊन उत्तरेत निघण्याची तयारी केली. शिवरायांची उत्तरेतील ही पहिलीच मोहीम. सोबत छोट्या संभाजीलाही घेऊन शिवराय निराजीरावजी, मानकोहरी, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जत इत्यादी मंडळी आणि निवडक मावळे घेऊन सैन्य दिनांक 5 मार्च 1966 रोजी आग्र्याकडे रवाना झाले. भीमसेन सक्सेना नावाच्या लेखकाने त्यांच्या तारीख ए दिलकुशा या पुस्तकात लिहिलं आहे की शिवराय औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पाहायला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली. हाच काय तो मराठ्यांचा राजाचा दराराळ, डौल आणि आदर. महिनोन महिने मजल दर मजल करत शिवराय आपल्या सहकार्यासोबत आग्र्याला पोहोचले. मराठ्यांचा राजा एक पराक्रमी योद्धा प्रथमच दिल्लीत आला होता. शिवराय आग्र्याला पोहोचले तेव्हा त्यांचं केलेलं वर्णन राजस्थानी पत्रामध्ये आहे. ते सोबत या ठिकाणी 12 मे 1966 शहेनशाह ए हिंदोसता औरंगजेबाचा तो 50वा वाढदिवस. त्या निमित्ताने सगळ्या मुघल सरदार आणि दरकदारांना त्याने निमंत्रण दिलं होतं. भर दुपारची वेळ, भेटीची वेळ येईपर्यंत दिवाण ए आम संपून दिवाण ए खासचा दरबार सुरू झाला होता. औरंगजेब बादशाच्या नावे ललकारी झाली आणि औरंगजेब येऊन तख्तासीन झाला. सगळ्या आमीर उमरावांचे कुर्णिसात झाले. सगळ्यांचे नजराने औरंगजेबाने आनंदाने स्वीकारले. कुंवर रामसिंह हा शिवराय व राजपुत्र संभाजी समवेत दरबारी आला. सगळा दरबार कवरा बवरा होऊन बघत होता. बलदंड अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा, जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या शाहिस्ते खानाची बोट कापून त्याला पळता भुई थोडं करणारा दख्खनचा शेर शिवराज आज त्यांच्या समोर उभा ठाकला होता. आपल्या सरदारांना यमसदनी धाडणाऱ्या त्या शिवाजी महाराजांना आज तो दिल्ली दरबारी प्रथमच पाहत होता. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. मुघल दरबारांचे काही नियम होते. कोणीही मान वर करून बादशाहकडे न पाहणं, तख्ताला पाठ न दाखवणं, बादशाह समोरचं बोलणं संयमी असावं असे शाही रिवाज आदबीने स्वीकारून सारा दरबार बादशाहच्या स्वागताला उभा होता. शिवराय व शंभूराजे दरबारात हजरच होते. बादशाहच्या दरबारी चांगली वागणूक मिळेल हेच त्यांना अपेक्षित होतं. 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बादशाहच्या मर्जीतील निवडक सरदार आले होते. शिवराय व शंभूराजांनी सादर केलेला नजर निसारचा स्वीकार करून बादशाहने त्या तेजसंपन्न पितापुत्राला न्याहाळले. मात्र सलोख्याचा एक शब्दही न उच्चारता दरबारात निवडक सरदारांना खिलती देण्यात आल्या. मात्र छत्रपती शिवाजी राजाला त्यापासून वगळण्यात आलं होतं. आधीच त्या दरबारी राजांना बादशाहने दुर्लक्षित ठेवलं, त्यात खिलतीपासूनही वंचित. आणि हे सारं कमी की काय तर महाराजांना जसवंत सिंगाच्या पाठीमागे उभं करण्यात आलं. राजांचा संताप वाढत होता. मर्द मराठ्यांना पाड दाखवून रणभूमीवरून पळून जाणाऱ्या जसवंत सिंगला आपल्या समोर पाहून राजांच्या सहनशीलतेचा अंत झाला. शाही दरबारात झालेल्या या अनपेक्षित अपमानाने लाहीत झालेला सह्याद्रीचा वाघ अगेर गरजलात, राम सिंह यह हमारे सामने कौन खडा है. दिल्लीच्या बादशाह समोर त्याचाच दिवाण ए खास मध्ये वरचढ आवाजात गरजणारा हा कोण, या प्रश्नाने साऱ्या दरबाराची नजर मागे वळली. सगळा दरबार वेड्यासारखा बघू लागला. भेदरलेला रामसिंह महाराजांना विचारू लागला, क्या हुआ राजे. राजे उसळून म्हणाले, अरे जो कोंढाण्यावरून आमच्या सैन्याचे वार पाठीवर घेऊन पळून गेला तो जसवंत सिंह आमच्या पुढे कसा. मी शांत राहील असं वाटलं कसं. ही माझी जागा नाही, मी स्वतंत्र राजा आहे. अपमान करायला इतक्या लांब बोलावला असेल तर काही गरज नाही मला तुमच्या सन्मानाची. हा मी चाललो. आणि शंभू बाळाचा हात धरून त्या तख्ताला पाड दाखवून महाराज दरबारातून निघून गेले. बादशाहने राजांची खिलत देऊन समजूत काढण्यासाठी रामसिंहला पाठवलं. राजाने तीही धुडकावून लावली. असा होता आपल्या राजेंचा अन्याय आणि अपमानाचा क्रोध.
शिवराय आणि त्यांचं संघटन अभ्यासलं तो काळ काही वेगळाच होता. स्वनिर्मितीचा ध्यास नव्हता ना स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं धाडस. सारेच नामवंत सरदार आपापल्या मुलासकट कुठल्या तरी बादशाच्या दरबारात लाचार होण्यात धन्यता मानणारे. मग राजे त्यांचे मन वळवत बसले नाहीत. त्यांनी 12 मावळातली 18 पगड जातीची मंडळी गोळा केली. पण ते काटक, चपळ, चिवट, जिद्दी, शूर, निष्ठावान आणि जीवाला जीव देणारे होते. शिवराय यांनी त्यांच्यातील पराक्रम जागा केला, देशभक्तीचा निखारा फुलवला आणि सामान्याकडून असामान्य इतिहास घडवून दाखवला. शिवाय ही माणसं राजांच्या तालमीत तयार झालेली असल्याने त्यांच्या मताचं दडपण राजावर राहणार नव्हतं. उलट आपल्या राजाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार करून ते कृती करणार होते. असं निर्माण केलं संघटन, आणि हे संघटन आणि त्यांचं नाव आजही निघतं म्हणजे किती मोठी कीर्ती आहे आणि राहील या संघटनेची. यातून एकच आपण घ्यायला हवं, संघटित रहा, संघर्ष करा, विकास घडेल आणि तोही आपला सर्वांचा, देशाचा आणि या जगात आहे. हे विश्वची माझे घर आहे, त्यामुळे संघटन एक जबाबदारी आहे. शिवाजी महाराज यांनी शिकवलेली आणि ती पूर्ण केली तर सुवर्ण स्वराज्य नक्कीच घडू शकतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 50 वर्षाच्या आयुष्यात 350 पेक्षा जास्त गड किल्ले असलेलं स्वराज्य उभं केलं. मग आपण विचार कराल, महाराजांनी कोणत्या गोष्टीची आशा करणारे, त्यात इच्छा ठेवणारे होते का? तर नाही. महाराज हे प्रत्येक कार्यात समाधानी होते. त्यांना माहीत होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आणि गड किल्ले जमवणे हे खूप गरजेचं होतं. कारण 5 मुघली सत्ताना नष्ट करायचं असेल तर भक्कम आधार हवा. महाराजांनी स्वप्न पाहिलं, आपल्या जहागिरीत महिला सुरक्षित राहाव्यात, शेतकरी सुखी असावा, प्रजा आनंदी असावी. म्हणून शिवराय सदैव घोडदौड करत राहिले. पण यात त्यांना समाधान होतं, कारण त्यांना ते आवडलं होतं. प्रजा म्हणजे शिवरायांचा जीव की प्राण होता. म्हणून महाराजांनी जे केलं त्यात त्यांना समाधान होतं. फक्त धावपळ आणि सततच्या मोहिमा यामुळे स्वास्थ्य बिघडलं. आणि 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्वांचा देहरूपाने अखेरचा निरोप घेतला. महाराष्ट्राचा सूर्य कायमचा दिसेनासा झाला, पण त्या सूर्याची किरणं आज लाखो मनात लख प्रकाश देत आहेत. म्हणून आजच्या जन्मदिनी छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.